हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजपासून मी आहे ना एक चॅनल चालू केलेलं आहे. आजपासून मी आहे ना व्लॉग बनवणार आहे. तर आता आम्ही लपाछुपी खेळतोय आणि लपलेलो आहे आम्ही. यंदा डब्बा एक्सप्रेस झालेली आहे माझी बहीण. आता आम्ही लपलेलो आहे. मी डब्बा एक्सप्रेस झालेलो आहे. मी डब्बा एक्सप्रेस झालो. नाव काय रे? अर्णव. पण ही माझी बहीण आहे. ही सगळ्यात पहिली आऊट झालेली आहे. हे बघा, ही सगळ्यात पहिली आऊट झालेली आहे. तुम्हाला नीट दिसत नसेल, कॅमेरा साफ करतो. ही माझी बहीण आहे. ही सगळ्यात पहिली आऊट झालेली. आणि हा मला मित्र आहे शाळेचा. आणि याच्यावर राज्य होतं. हे जरा जाऊ द्या, सोडून द्या. कोण फेकतंय? मी नाही फेकू शकत. चालेल, मी धरतो, तू फेक. नको. पटकन आउट करणार बघा सगळ्यांना. फेकते. अरे फेक ना लवकर लवकर. काय ते कन्फ्यूज करतोय बघा. गाईस, आम्ही शेणावच्या पावलात आलो आहे. बाबा, अरे रामा कृष्ण आनंद. आउट नाही झालं पाहिजे आम्ही. आता पहिला तो वेद आउट होऊ द्या. आम्ही दोघं पाहिजे जाऊ त्याच्या व्याजे. जरा वेळ धरतो का अनु? इथं धर. असं धर. असं धर. हो असं धर. या तू दगड दे, मी धरतो. हो हे असं धर. असं अब असं जमतं ना. असं फक्त पाडू नको बरं का. मम्मी वरडले. अरे राम. बस खाली. बसा खाली आपल्या. एक मिनिट. ये सर्वेश के व्यापासून आणो के साथ. आता आम्ही इथं आमची म्हणजे इथं आम्ही लपलोय. इथं लय आंब्याची झाडं आहेत. याला लय आंबे येतात. आम्ही गपचूप जातून तोडून घेऊन येतो. हे घर दिसते ना तुम्हाला समोरचं, त्यांचं आहे आंब्याचं झाड. आता तुम्हाला आहे ना आऊट झाल्यावर मिळतो आम्ही. आता आम्ही आऊट झाल्यावर मिळतो तुम्हाला. सर, मी आतापासून आहे ना व्लॉगचा चॅनल चालू केला आहे आणि आम्ही खेळतो डब्बा एक्सप्रेस. हा माझ्याबरोबर लपलेला आहे. माझी बहीण आहे, तिच्यावर राज्य. माझा एक शाळेतला मित्र आला आहे, तो पण त्याचं नाव काय? हा रुद्र आहे त्याचं नाव. हा अर्णव आहे. माझं नाव सर्वेश आहे. माझ्या बहिणीचं नाव निंदा आहे. ती लपलेली आहे. आता आम्ही पण लपलोय. आता आम्ही खेळतोय डब्बा एक्सप्रेस. तिला बघून पुढे येते. तो रुद्र आऊट झाला. तो आऊट झाला. इकडून बघूया. चल तू पुढे जाणार. अजून कोणच आऊट नाही झालेलं. आम्ही दोघं पण लपलेलो आहे सध्या. वेगवेगळ्या जागा जायचं का? ओके. मग मी कुठं जाऊ? तू तिकडं जातो का मी इथं थांबू? इथं जरा फिरू झालं ना. तू पण पुन्हा दिसत नाही रे चांगलं. थांब, कॅमेरा साफ करतो जरा. आता तुम्हाला आहे ना आऊट झाल्यावर मिळतो आम्ही. जरा थांबा. आऊट केलेला आहे. आता मी पण आऊट झालेलो आहे. बघा, ही माझी बहीण आणि तो माझा मित्र. पेन काढायचं राहिलं ना आपलं. कोणतं पेन आहे? तिथे आपल्याला मिंचल गुबर ते दिलं त्याच्यावरचं. असं जाऊ दे. काय नाही. चला, राज्य कोण आहे? पहिलं कोण आहे?
फेकायला कोण ये तिकडे बसून बसलो आम्ही लपलो होतो आता आम्ही आली नाही लपायला आता आहे ना आऊट झालेलो आहे आम्ही हे काय आता मी आऊट झालेलो नाहीये आम्ही लपलोय आता अरे ना हे आता लपलोय आणि ना आमचा तो अनु आहे ना तो आऊट झालेला आहे म्हणून आहे ना ज्ञानदा आणि मी आणि तो माझा मित्र आहे त्याच्यावर राज्य आहे ज्ञानदान बी लपलेलो आहे अजून आऊट नाही झालेलो तर आता मी ना तिकडून जाऊन येतो बघून कुठं येतो अजून कोणच आऊट नाही आहे म्हणजे अनु आऊट आहे आम्ही दोघं आहेत हा बघा इथं आंब्याचं झाड आहे ना आम्ही लय आंब्याचं आम्ही त्याला जाऊन आहे ना तोडून खातो पायऱ्या त्या तिथं घर आहे त्यांचे आहेत ते आंबे नारळाच्या झाडांना पण लय नारळ आहेत नारळाची झाडं आहेत ना त्यांना पण नारळ आहेत आम्ही आऊट व्हायला शक्यता आहे कारण त्याची मला येताना लपताना पाहिलं तो तिकडे नव्हताच तो इकडे होता तो तिकडे म्हणला अंडा पंडा पुढे आगलं चालू करून ठेवले काय व्लॉग आहे चला बाई अरे यार माझ्या अंडा पंडा पुचकवलं हे याचं थांब ना अंदा बनवायचे मग ते काही एवढा वेळ लागते का अर्धा तासात होऊन जाते मम्मीचा नियंदा येतपर्यंत पॉज करतो मी तर माझी बहीण आलेली आता परत आहे ना त्या रुद्रवच माझ्या मित्रावर तर आता मी पळायला रेडी आहे गो बॅक गो बॅक पळायला रेडी तर आता आम्ही लपायला आलेलो आहे चला परत जाऊयात तू चिटिंग करीत होता मग त्याला सरासर दिसेल ना आपण कुठे चाललोय चिटिंग कॉपी यार एक नंबरची चिटिंग करतो पाहताना असं कोण परत बघून जाते वेट काका काय करता काय तो मागेपासून असं बघून भांडणं चालली ते भांडण सुटकून घ्या जरा सुटकून घ्या तुमच्या दोघांमध्ये थांबा हे बघा मी सुटकून घेतो हे सावलीला या बरं जरा सावलीला या मी तोपर्यंत कॅमेरा पकडतो काय ठेवाय जे तुझ्यासारखं करीन त्याच्यावर राज्य जे माझ्यासारखं नाही करणार त्याच्यावर राज्य जे माझ्यासारखं करीन त्याच्यावर राज्य जे माझ्यासारखं नाही करणार त्याच्यावर राज्य तुझ्यासारखं नाही केलं आणि त्याच्यावर राज्य थांब रे जरा मला कॅमेरा पकडू दे राज्य आलेला आहे पटत नाही फेका कोण फेकते अंधार झाडाचं फूल पाळण्यासाठी तयार पळत सुटलोय आम्ही हॅलो अरे एका जागेवर नका येऊ सगळ्यांनी वेगवेगळ्या जागेवर एका जागेवर येऊ ना अरे रामा
त्याला म्हणा एक्झॅक्ट जागा सांग. असं बोलल्यावर त्याला लगेच काय कुठे लपली यांना खाली घोडा बघ. एक्झॅक्ट जागा सांग कुठे. तुझं बाहेर कोणाचं नाव घेतलं त्याने? आणू आणि तू. मी नाही आऊट. यंदा तू पहिली तू पहिलं नाव घातलंय आणि त्याला म्हणावा का मी पहिली आहे पण दुसऱ्यांचं एक्झॅक्ट नाव सांग कुठं येते. असं नाही का बघितलं म्हणून सगळं एक्झॅक्ट नाव सांगायचं. हो त्याला सांग. हा थोडं आवडतं त्याला. हो. आणि श्री माझं बाबा काय म्हटलं. अरे यंदा तू त्याला हो ना तू पहिली आहे. तो तुला म्हणला का यंदा पहिली डबा एक्सप्रेस. तू त्याला म्हण का मी पहिली आहे पण दुसरे आणू आणि देवा लपलाय ना ती खरी जागा कुठे सांग. मी सांगतो आलं होय पटकन देवा खाली बघ. जा तू होय पटकन. लॉकवाले दादा कसं वेळ असलं पाहिजे आता सुट्टी होते त्याच्यावर. जेव्हा आता एवढी ताकदच नाही राहिली मागे जाण्यामध्ये. तुला माहिती पहिले मी पण ब्लॉग करायचो कुठं मुंबईला. मग काय झालं चॅनल जेव्हा खाद्य ब्लॉग करायच्या आधीच माझे मध्येच व्हिडिओ कट होऊन जाईल का. तर आता मिळतो तुम्हाला आउट झाल्यावर पॉज करतो जरा. आता मी पण आउट झालेलो आहे आणि ही ताशीच बसली. ती पहिली आउट होती दरवेळेस. हा आता आणू आउट झालं. बघू आणू कधी आउट होते आता. तर आता आहे ना सगळे आउट झालेले हे बघा. आता शेवटला आउट झालाय. दिसते का त्याचा चेहरा. पागली तो आता माझ्या केसाला हात नको लावायचा. याची केस म्हणजे सोना सोना चांदी. बाद में फिर पडेगा रोना. आता हा पण आउट झालेला आहे. हसमुख मी नाही तो कुठे गेला ते वेळबुक. मला त्याला लय मावशी वाटतं. हसत असतो कधी कधी रडत नाही. आता काय खायचं. काय खायचं. बॅडमिंटन नकोय एवढं उन्हाचं कोण खायचं बॅडमिंटन. मग एवढ्या उन्हाचं दही पण नाही खेळतो. चॉकलेट खाने का मन कर रहा और खेलने का क्या फिर खेलने का क्या. आम्ही कोणती लाईन तू कोणती लाईन खेळायचं काय मग. म्हणण्यात ती समझ आवासी की क्या खेला थे.